हॅलो एव्हरीवन. आज 1 एप्रिल 2023 आपल्या फायनान्शियल इयरचा फर्स्ट डे. सो बऱ्याच लोकांच्या सांगण्यावरनं आणि मी कलेक्ट केलेल्या काही इन्फॉर्मेशनवर मी आजचा व्हिडिओ तयार करतोय. आय होप दिस विल हेल्प यू इन युअर फायनान्शियल प्लॅनिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा शेअर करा, लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठलाही व्हिडिओ लागणार असेल तर डेफिनेटली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. So first of all, I wish all of you a very happy new financial year. 23-24 ची सुरुवात होते. 3 वर्ष थोडीशी कोरोनाच्या सावटामध्ये गेलेले आहेत आणि आता आपण त्यातून बाहेर पडून इंडिया ग्रो व्हायला लागलेला आहे. ऑपॉर्च्युनिटीज वाढायला लागलेल्या आहेत. आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर वाढवायचं असेल तर आपल्याला बेस्ट फायनान्शियल प्लॅनिंग करायची आवश्यकता आहे. तर त्याच्याशी रिलेटेड माझा जो अभ्यास झालाय त्या बेसवर काही टिप्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फायनान्शियल प्लॅनिंग करताना फायनान्शियल इक्वेशन कन्सिडर करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे 3 घटक फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये येतात. आपलं इन्कम काय आहे, आपले एक्सपेन्सेस किती आहेत आणि आपलं सेव्हिंग किती होणार आहे. आपल्या सेव्हिंगवर आपली इन्व्हेस्टमेंट बेस्ट आहे. जर आपला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर आपल्याला हे इक्वेशन थोडंसं चेंज करायला लागेल. इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस. सॅलरीड लोकांना हे प्लॅनिंग करणं जास्त सोपं आहे. बिझनेसवाल्यांना त्यात थोडीशी कसरत करायला लागणार आहे. तर ती कसरत करूया आणि बेस्ट फायनान्शियल प्लॅनिंग करायचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आपल्या समोर येईल की काय आवश्यकता आहे फायनान्शियल प्लॅनिंगची. आपल्याला जर फिरायचं असेल विथ फॅमिली तर चांगला मोठा चंक अमाऊंट आपल्याला रिक्वायर्ड आहे. त्यासाठी आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग लागेल. आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, मग मे बी ते स्कूल एज्युकेशन असेल, कॉलेज एज्युकेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, फायनान्शियल प्लॅनिंगची आवश्यकता आहे. त्यांच्या लग्नासाठी, भारतामध्ये लग्न मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात, आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग लागेल. आपल्या किंवा फॅमिलीच्या इन फ्युचर जे काही मेडिकल एक्सपेन्सेस होणार आहेत त्या खर्चासाठी चांगली प्रोव्हिजन करायला पाहिजे. त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंगची आवश्यकता आहे. आपल्या रिटायरमेंटला ऍट द एज ऑफ 50 असेल, 55 असेल किंवा 60 असेल, किती पैसे आपल्याकडे असावे ज्यामुळे पुढची 15-20 वर्ष चांगली जातील, हे आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंगची आवश्यकता आहे. आणि आपण गेल्यानंतर जर आपली एक्झिट लवकर झाली तर आपली फॅमिली वेल टू डू सिच्युएशन मध्ये राहण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंगची आवश्यकता आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग करण्यापूर्वी वही आणि पेन घेऊन बसा आणि काही पॉइंट्स नोट डाऊन करा. आपलं एज आणि आपल्यावर डिपेंडंट मेंबर्स, आपला इन्कम, आपला मंथली एक्सपेंडिचर काय काय होऊ शकतो तो पण मी पुढे कव्हर केलेला आहे. आपले आत्ताचे सेव्हिंग्स किती आहेत, आपण इन्शुरन्स घेतलेला आहे का, कुठल्या टाईपचा इन्शुरन्स आहे. 3 टाईपचे इन्शुरन्स असतात, आपण पुढे बघूया त्यापैकी आपला कुठला आहे. इमर्जन्सी फंड्स आपल्याकडे किती आहेत, जर आपल्याला इमिजिएटली रिक्वायरमेंट असेल तर आपण किती फंड्स विड्रॉ करू शकतो, त्याची आवश्यकता किंवा महत्व कोरोना काळात आपल्याला समजलेलं असेलच. आपले एक्झिस्टिंग असेट्स काय काय आहेत आणि त्याचं साधारण व्हॅल्युएशन किती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं फायनान्शियल प्लॅनिंग मधले आपले फायनान्शियल गोल्स काय आहेत. जर आपले गोल्स डिफाईन असतील तर फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे डेफिनेटली सोपं जाणार आहे. तर आपलं जे टोटल इन्कम आहे ते साधारण मी 6 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. बेसिक नेसेसिटीज, फूड वगैरे यासाठी आपल्या इन्कमचा 30% पार्ट खर्च होईल. आपण जर रेंटेड प्रेमायसेस मध्ये राहत असू तर त्याचं भाडं, आपण जर लोन घेऊन घर परचेस केला असेल तर त्याचा ईएमआय हा साधारण 15-20%. रेंट असेल तर कमी जाईल पोर्शन, ईएमआय असेल तर तो पोर्शन जास्त जाऊ शकेल. आपलं स्वतःच घर असेल तर व्हेरी गुड, तर मग आपण तो पोर्शन सेव्हिंग्सला ट्रान्सफर करू शकतो. एज्युकेशन आणि मेडिकलसाठी साधारण 10 ते 15%. लक्झरीज कडे नंतर जाऊया. सेव्हिंग मिनिमम 30% ऑफ द टोटल इन्कम टू सेक्युअर आवर फ्युचर. इमर्जन्सी फंड साठी 5 ते 10% जे आपल्याला कधीही लागू शकतात, मेनली मेडिकल साठी का असेल किंवा काही फंक्शन साठी वगैरे असतील तर. आणि मग राहिलेली जी अमाऊंट आहे ती आपण लक्झरीज साठी खर्च करू शकतो. मग त्याच्यामध्ये आउटिंग असेल, हॉटेलिंग असेल, मल्टिप्लेक्सला जाणार असेल, एखादी एक्सपेन्सिव्ह वस्तू खरेदी करणार असेल, या पहिल्या 5ही गोष्टी कव्हर झाल्या की लक्झरीज साठी आपण स्पेंड करायला कुठलीही अडचण नाहीये. तर माझ्या 15-16 वर्षांच्या अनुभवावर काही फायनान्शियल टिप्स मी तयार केल्यात ज्या मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, बाय क्वालिफिकेशन आय एम अ चार्टर्ड अकाउंटंट, बट बाय प्रोफेशन आय एम अ टीचर. सो काही टिप्स मी तुम्हाला देऊ इच्छितो. सगळ्यात महत्वाची टिप्स, आपला इन्शुरन्स आहे का, त्यामध्ये प्रायोरिटी आहे टर्म इन्शुरन्सला. आपण टर्म इन्शुरन्स घेतलाय का,
टर्म इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट नाही, तो एक एक्सपेन्स आहे. आपण गेल्यानंतर आपल्या फॅमिलीला किती रक्कम मिळायला पाहिजे हे टर्म इन्शुरन्स डिसाईड करत असतो. आपलं एज आणि आपलं इन्कम याच्यावर तो टर्म इन्शुरन्स डिपेंडंट असतो. जर आपलं इन्कम साधारण 10 लाख असेल तर त्याच्या 10 ते 15 पट म्हणजे 1 लाख ते 1 करोड ते 1.5 करोडच्या आसपास आपला टर्म इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे, किंवा मी म्हणेन ते कंपल्सरी आहे. सो जर आपण घेतला असेल व्हेरी गुड, कमी असेल तर तो वाढवून घ्या, घेतला नसेल तर लगेच या फायनान्शियल इयर मध्ये घ्या. दुसरा इन फ्युचर होणारा महत्वाचा एक्सपेन्स आहे तो म्हणजे हेल्थ एक्सपेन्स. ओके, मेडिकलवर होणारा एक्सपेन्स वाढत चाललाय. आपण 2-3 दिवसासाठी जरी हॉस्पिटलाइज झालं तरी आपल्याला मे बी ते बिल 50,000 ते 1 लाखापर्यंत जाऊ शकतं. मोठी कुठली इंजुरी झाली तर ते बिल वाढणार आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेणं हे कंपल्सरी आहे. आपल्या फॅमिलीचा किमान 10 लाख रुपयाचा हेल्थ इन्शुरन्स असणं ही आता काळाची गरज आहे. इमर्जन्सी फंड मी बरेचदा स्ट्रेस देतो, कारण की आपला किमान एक 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. 4 लोकांची आपली फॅमिली आहे. आपले मिनिमम मंथली एक्सपेन्स समजा 20,000 रुपये आहेत, तर 6 महिन्याचा म्हणजे साधारण 1 लाख ते 1.25 लाखाच्या आसपास इमर्जन्सी फंड, जो मे बी सेव्हिंग अकाउंट मध्ये असेल किंवा लिक्विड फंड मध्ये असेल, आपल्याकडे असायलाच पाहिजे. तो आपण कधीही युज करू शकतो. फार महत्वाचा आयटम आहे. सध्या वेगवेगळ्या पॉन्झी स्कीम्स यायला लागलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला मंथली 2% रिटर्न देऊ, 3% रिटर्न देऊ, 4 वर्षात किंवा मे बी 2च वर्षात दाम दुप्पट करू, आणि लोक याला फसतात. आपल्याला न समजणाऱ्या कुठल्याही स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. जुनी कंपनी आहे, रेप्युटेड कंपनी आहे, काही ट्रॅक रेकॉर्ड आहे, अशा कंपन्यांमध्ये मे बी रिटर्न कमी मिळतील, अशाच कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आपण जे काही मोठे डिसिजन घेणार आहे ते आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर डिस्कस करणं फार इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये आपली बायको असेल किंवा नवरा असेल, ओके, त्यानंतर आपले भाऊ बहीण असतील, आपले एल्डर पीपल असतील, वडीलधारी लोक असतील, फायनान्स क्षेत्रात काम करणारे आपले काही मित्र असतील, त्यांच्याबरोबर डिस्कस करा आणि कुठलाही फायनान्शियल डिसिजन घ्या. याबद्दल काही लोक म्हटलं, अहो असं कसं काय, नेहमी आम्ही रेंटेड प्रेमायसेस मध्ये राहायचं का? तर फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू न रेंटेड प्रेमायसेस इज बेटर दॅन द ओन हाऊस. जर एखाद्या 2 BHKचं आपलं रेंट सपोज 10,000 रुपये आहे, तर आपण जर ते घर परचेस केलं तर आपला EMI मे बी 30,000 रुपये येऊ शकतो, एवढा फरक पडतो. इन्व्हेस्टमेंट इन रिअल इस्टेट जनरली मी प्रेफर करत नाही, किंवा आपल्याकडे कॅश बऱ्यापैकी चांगले आहे तर आपण रिअल इस्टेट परचेस करू शकता. रिअल इस्टेटचा एक छोटा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे लिक्विडिटी. जर आपल्याला एखाद्या वेळेस 5-6 लाख रुपये लागले आणि आपला हेल्थ इन्शुरन्स नाहीये, तर मग आपल्याला रिअल इस्टेट सेल करून पैसे उभारू शकतात का, याच्याबद्दल थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड, मिनिमम रिक्वायर्ड गोल्ड आपल्याकडे असायला पाहिजे, साधारण मे बी 50 ग्रॅम ते 100 ग्रॅमच्या आसपास वगैरे. पण त्याच्याहून जास्त उगाच इन्व्हेस्टमेंट करू नका, कारण की आपल्याला कुठलाही रिटर्न हा गोल्डवर मिळणार नाही. हा, तुम्ही गोल्ड बॉन्ड जर घेतले तर 2-3% तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतील. आपण करणाऱ्या इन्व्हेस्टमेंटचा किंवा केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा वर्षातून किमान 2दा आढावा घ्या. दर 6 महिन्यानंतर आपण एक 2-3 तास जरी काढले तरी आपण केव्हा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली, आता काय सिच्युएशन आहे, ती कंटिन्यू करायची आहे का, रिटर्न्स किती मिळतात हे आपल्याला बघायला पाहिजे. जरी मी चार्टर्ड अकाउंटंट असलो म्हणून मी हे सांगत नाहीये की IT इन्कम टॅक्स रिटर्न भरा, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आपल्या फायद्याचं आहे. आपण सेफ मध्ये राहू शकतो. भविष्यात जर आपल्याला कधी कर्जाची वगैरे आवश्यकता लागली, आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरले आहेत, तर आपल्याला डेफिनेटली फायदा होतो. सो आपल्या जवळच्या चार्टर्ड अकाउंटंटला कॉन्टॅक्ट करा, त्याचा सल्ला घ्या आणि आपलं रिटर्न भरा. आपला इन्कम कमी असेल, नील रिटर्न भरा. आपला इन्कम चांगला आहे, तुम्ही भरतच असाल, पण इन्कम टॅक्स रिटर्न भरणं ही गरज आहे, आवश्यकता आहे, आणि आपल्याला ते युजफुल आहे. ओके, अजून काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, त्या म्हणजे लवकर स्टार्ट करा. तुमचं एज कमी आहे, व्हेरी गुड, दॅट इज अ राईट टाइम टू स्टार्ट. तुमचं एज 22 आहे, 23 आहे, व्हेरी गुड. तुमचं एज 40 असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, अजून एक 15-20 वर्षाचा आपल्याकडे स्पॅन आहे. सो लवकर स्टार्ट करा. आजपासून स्टार्ट केलं तर उत्तम. स्टॉक मार्केटसाठी रूल आहे, एंट्री आणि एक्झिट राईट टाइम व्हायला पाहिजे. म्हणजे म्हणतात काय, वेन मार्केट इज फॉलिंग बाय, वेन मार्केट इज गोइंग अप परचेस सेल. सो लोक बरोबर उलट करतात. मार्केट फॉल व्हायला लागलं की ते पॅनिक होतात, आपल्या इन्व्हेस्टमेंट सेल करतात, आणि चांगलं चालायला लागलं तर आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट परचेस करतो. सो तसं करू नका. ओके, आपल्या गोल्स नुसार आपल्याला पैसे केव्हा हवेत ह्याची आपल्याला क्लॅरिटी आहे, अकॉर्डिंगली काय करा, तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळायला काही पिरियड जायला पाहिजे. 6 महिन्याची इन्व्हेस्टमेंट असेल रिटर्न कमी मिळणार, 3 वर्ष असेल जास्त मिळणार, लॉंग टर्म जे असेल डेफिनेटली जास्त मिळणार, पण आपल्याला पेशन्स ठेवायला पाहिजे. ओके, परत शेअर मार्केटकडे मी आपल्याला काहीतरी बातमी कळते की अरे हा कंपनीचा शेअर चांगला आहे आणि तो आपल्याला इन फ्युचर रिटर्न मिळून देईल,
मिळवून देईल, पण ती तुम्ही न्यूज कन्फर्म करा. ओके, त्यासाठी तुम्ही फायनान्शियल ऍडवायझर कडे जावा, चार्टर्ड अकाउंटंट कडे जावा. युट्यूब चॅनल्स बघा, काही चांगले युट्यूबर्स आहेत जे तुम्हाला फार चांगली इन्फॉर्मेशन देतात. तर कन्फर्म केल्याशिवाय डायरेक्ट मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका. हा एक महत्वाचा रूल आहे. आपल्याकडे जी काय पुंजी असेल, त्यातनं आपण जी काही इन्व्हेस्टमेंट करणार असेल, तर कधीही सर्व रक्कम कुठल्याही एकाच सिंगल सोर्स मध्ये घालू नका. ओके, मग तुम्ही थोडी बँक एफडी मध्ये घालू शकता, तुम्ही चांगली रक्कम म्युच्युअल फंड्स मध्ये घालू शकता, स्टॉक मार्केटमध्ये घालू शकता, गोल्ड घेऊ शकता. सो जर सपोज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची, तर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. फार्मा सेक्टर चांगला आहे, आयटी सेक्टर चांगला आहे, रिअल इस्टेट सेक्टर चांगला आहे, एफएमसीजी सेक्टर चांगला आहे, स्टील वगैरे सेक्टर चांगले आहेत, बँकिंग सेक्टर चांगला आहे. सो अकॉर्डिंगली तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ओके, आपल्या इन्व्हेस्टमेंटचा व्यवस्थित ट्रॅक ठेवा. आपण इन्व्हेस्टमेंट केव्हा चालू केलेली, त्याला किती रिटर्न्स मिळायला लागलेले आहेत, आणि आपण ती केव्हा क्लोज करणार आहे, केव्हा क्लोज करायला लागेल, ती करेक्ट चालली आहे का नाही, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. ओके, कुठलीही मोठी वस्तू परचेस करण्यापूर्वी, म्हणजे एक्सपेन्सिव्ह वस्तू परचेस करण्यापूर्वी 3 प्रश्न आपण स्वतःला विचारूया. मला आता आवश्यकता आहे का या गोष्टीची? माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ती गोष्ट आहे का? माझं इम्पल्सिव्ह बाईंग व्हायला लागलंय, म्हणजे मी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली म्हणून मी ते परचेस करायला लागलो आहे. आणि जर मी ही लगेच परचेस केलं नाही, थोड्या दिवसानं परचेस केलं तर चालेल का? त्याच्यामुळे काय फरक पडेल का? ठीक आहे, या तिन्ही प्रश्नाची उत्तर जर येस असतील, तुम्ही कॉन्फिडंट असाल, कन्व्हिन्स्ड असाल, तर परचेस करा. अदरवाइज डोंट गो फॉर इट. ओके, सेव्हिंगचे कुठले कुठले ऑप्शन आहेत? ग्रीन झोन सेफ ऑप्शन्स आहेत. ऑब्व्हियसली लोअर द रिस्क, लोअर द रिटर्न. बँक एफडी चांगला ऑप्शन आहे, पण रिटर्न कमी मिळणार, इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही. इन्शुरन्स ट्रॅडिशनल प्लॅन्स इन्फ्लेशनला बीट करू शकत नाहीत. पोस्ट ऑफिस असेल, पीपीएफ असेल, पीपीएफ तरी ठीक आहे, हा टॅक्स सेव्हिंगला वर त्याचा बेनिफिट आहे. पण हे जे ट्रॅडिशनल प्लॅन्स आहेत, सेफर प्लॅन्स आहेत, ते इन्फ्लेशनला बीट करू शकत नाहीत. सो त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट ठराविकच करायला लागेल. गोल्ड अप्रिसिएशनचा बेनिफिट आहे केव्हा, जर सेल केलं तर. अदरवाइज गोल्ड मधून रेग्युलर रिटर्न्स मिळणार नाहीत, सेल केलं नाही तर काहीच नाही बेनिफिट होणार. सो वाईजली इन्व्हेस्टमेंट करा. कंपनी डिबेंचर बॉन्ड्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, 8-9-10% तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. म्युच्युअल फंड डेफिनेटली जावा. भरपूर चांगल्या कंपन्या याच्यामध्ये रिसर्च करून चांगल्या चांगल्या स्कीम्स घेऊन आलेल्या आहेत. 10 ते 20% रिटर्न्स मिळतात, सफिशियंट आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुमचा स्टडी चांगला असेल, ओके, तुमचे फायनान्शियल ऍडवायझर चांगला असेल, ओके, पेशन्स असेल, तरच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला जावं. आणि सगळ्यात महत्वाची इन्व्हेस्टमेंट मला वाटते रिलेशन्स. आपल्या फॅमिलीसाठी वेळ द्या, आपल्या मित्रांबरोबर वेळ घालवा, आपल्या रिलेटिव्ह बरोबर वेळ घालवा, फंक्शन्स अटेंड करा. हा किती हे करेक्ट आहे, पण तुम्ही जर चांगला वेळ दिला तर डेफिनेटली इट इज अ स्ट्रेस बस्टर फॉर ऑल ऑफ अस. साधारण इन्व्हेस्टमेंटचं प्रपोर्शन काय असायला पाहिजे? आपलं एज कमी आहे, जास्त रिस्क घ्या. आपलं एज जास्त आहे, रिस्क अवॉइड करा. 20 ते 30 मध्ये रिस्क जास्त घेऊ शकतो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, प्लॉट वगैरे घेऊ शकतो, जर चांगला असेल तर हरकत नाहीये. ठीक आहे, पण जसं आपलं एज वाढत जाईल, ओके, तसं तसं आपण काय करायला पाहिजे? ग्रीन झोनला शिफ्ट व्हायला पाहिजे. रिटर्न्स कमी मिळतील, पण प्रिन्सिपलचा तिथं काय असेल? खात्री असेल, प्रिन्सिपल आपलं ओके राहणार आहे. सो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो आफ्टर रिटायरमेंट रेड झोन मध्ये शक्यतो जाऊ नका, ग्रीन झोन मध्येच राहा. जे यंग आहे, ज्यांचा एज साधारण 20 ते 30च्या मध्ये आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंटचं प्रपोर्शन मिक्स कसं असावं, हे जे मला वाटतं ते मी इथे डिस्कस केलेलं आहे, तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तुम्ही ते तुमच्या लाईकनुसार, तुमच्या स्टडीनुसार, रिक्वायरमेंटनुसार थोडं चेंज करू शकता. एखादा 25 वर्षाचा स्टुडंट मुलगा असेल जो जस्ट जॉबला लागलाय वगैरे, तर बँक एफडी मध्ये एक साधारण 10% पीपीएफ आपल्याला टॅक्स सेव्ह करायला हेल्प करू शकतो. म्हणून तिथं थोडं गोल्ड, थोडे हायब्रिड फंड्स, ओके, इक्विटी म्युच्युअल फंड्स मध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करा. डायरेक्ट इक्विटीमध्ये परत तुमचा स्टडी चांगला असेल, फायनान्शियल ऍडवायझर चांगला असेल, जावा, नक्की चांगले रिटर्न्स त्या केसमध्ये मिळू शकतात. आणि इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, आणि जर पैसे राहिले तर मग ट्रॅडिशनल प्लॅन्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके, माझी सगळ्यात आवडती इन्व्हेस्टमेंट आहे, दॅट इज इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. गव्हर्नमेंट पण म्हणते म्युच्युअल फंड सही आहे, मला पण तेच वाटते. वेगवेगळ्या कंपन्या, चांगल्या कंपन्या भरपूर रिसर्च करून चांगल्या स्कीम्स आणतायत, आपल्या नीडनुसार स्कीम्स आणतायत. म्हणून आपली नीड, आपला गोल आयडेंटिफाय करा, आणि मग तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. लिक्विड फंड्स असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, कंपनी डिबेंचर्स असतील, इक्विटी असेल, हायब्रिड फंड्स आहेत, मल्टी कॅप आहेत, मल्टिपल असेट्स आहेत, फ्लेक्सी कॅप आहेत, त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. भारताबाहेर पण इन्व्हेस्टमेंट करणारे काही चांगले फंड्स अवेलेबल आहेत. अभ्यास करा आणि इन्व्हेस्टमेंट करा.
सो अभ्यास कराशी रिलेटेड वॉरन बफेचा कोट हा मला अतिशय आवडतो. द बेस्ट इन्व्हेस्टमेंट इज यू कॅन मेक इज इन्व्हेस्टमेंट इन युअर सेल्फ. द मोर यू लर्न द मोर यू विल लर्न. आपल्याला स्टडी करायला पाहिजे. आपल्याला जर श्रीमंत व्हायचंय तर आपल्याला थोडा स्टडी करायला पाहिजे, इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला पाहिजे, योग्य लोकांशी डिस्कस करायला पाहिजे, फायनान्शियल ऍडवाइस घ्यायला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर आपण ठरवलेले सर्व गोल्स त्या त्या वेळेला विदाउट एनी प्रॉब्लेम्स आपण काय करू शकू, अचीव्ह करू शकू आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करू शकू किंवा आपण वाढवू शकू. सो सर्वांना माझ्यातर्फे बेस्ट विशेष. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला काही चांगले इनपुट्स दिलेले असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर अजून कुठली माहिती हवी असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी नेहमी नक्की प्रयत्न करत राहीन की तुमच्यापर्यंत चांगली इन्फॉर्मेशन घेऊन येता येईल. सो बी हेल्दी, बी वेल्दी अँड बी हॅप्पी. थँक्यू.